कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच। कोकाटेंच्या राजीनाम्याची मात्र जोरदार मागणी होती। माणिकराव कोकाटे आज नवीन योजनांची घोषणा करणार असल्याची माहिती समोर येते। कृषी विभागाच्या नवीन योजनांची घोषणा करणार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये कृषी विभागाच्या नवीन योजनांची घोषणा केली जाणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागले, मात्र राजीनामा देणार नाही अशी चर्चा आता माणिकराव कोकाटे आज मात्र नवीन योजनांची घोषणा करणार आहेत। पत्रकार परिषद थोड्याच वेळात आता सुरू होणार। माणिकराव कोकाटे आज अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कृषी विभागाच्या योजनांची घोषणा करणार असल्याची माहिती समोर येते। थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार, मात्र विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोकाटे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे नीलम, खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे खरं तर ते अडचणीत आलेले होते। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्याच्यानंतर एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळत असल्याचा जे आहे तो व्हिडिओ दाखवलेला होता। यामुळे पुन्हा एकदा खरं तर टीकेची जोड आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विरोधकांनी ओकलेली होती। यानंतर विरोधकांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि आज या सगळ्या संदर्भात खरं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पत्रकार परिषद घेत आहे। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काही योजनांची ते घोषणा जरी करणार असले तरी राजीनाम्याच्या मागणीवर ते काय बोलताय याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महेश, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।